हे हाय हॅलो नमस्कार. तर वेलकम आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा. तर ब्लॉग असा होणार होता, आम्हाला जायची होती शेगाव. तर आम्ही घरून निघालो आणि मेट्रो पकडली. मेट्रो पकडल्यानंतर आम्ही गेलो रेल्वे स्टेशन क्रॉस. सॉरी त्याचा व्हिडिओ मला काढता आला नाही, कारण मी थोडे होते धावपळत. मग आम्हाला ह्या बडनेरा स्टेशनवरून आकाश आणि मम्मी भेटले. मग आम्ही सगळे शेगाव बस स्टॉपवर पोहोचलो. तिथून मग आम्हाला ॲटो करायचा होता आणि ऊन पुष्कळ असल्याकारणाने इतकी घाई गडबड झाली आणि घामाघूळ झालो, थकलेलो तर खूप होतो, त्याचा काही पत्ताच नाही. तर आम्ही फायनल मंदिराच्या परिसराकडे निघालो. तेव्हा मग तिथे गेलो, पोचलो, छान फ्रेश झालो, रूम बुकिंग केली. या दोघांनी रूमवर गेलो, छान गप्पा गोष्टी केल्या आणि लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने तुम्हाला माहिती आहे, तर थोडं भारी वाटत होतं. तर आकाश मला पहिल्यांदा भेटायला सुरतवरून आला होता. तर त्याला असं वाटलं दीदीला पहिल्यांदा भेटतं आहे तर काहीतरी गिफ्ट द्यावं, म्हणून आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याने इतकी सुंदर फ्रेम आम्हाला गिफ्ट केली होती, अक्षरशः ती बघून एवढं भारी वाटलं आणि खूप छान गिफ्ट होतं, मनापासून त्याने दिलं. आणि मग आम्ही सायंकाळी फ्रेश होऊन परत लिफ्टनी खाली गेलो छान मंदिराच्या परिसराकडे. तिथे 4 वाजता तुम्हाला नाश्त्याचा टाईम असतो. मग आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नसताना आम्ही तिथे छान नाश्ता पोहे खाल्ला. मग परत रूमवर आलो, परत रेडी झालो. छान अशी थीम केली होती आम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रीयन थीम. मग दर्शन वगैरे घेतलं. तिथे मंदिरामध्ये मोबाईल जास्त अलाऊ नव्हता, म्हणून मला काही फुटेज काढता आली नाही. त्याच्यानंतर आम्ही फोटोज काढले सगळे. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पाचधामला. पाचधाम मीन्स तिथले छोटे छोटे जिथे महाराज काय काय करायचे, कुठे बसायचे, ही सगळी माहिती आपल्याला त्या पाचधाम फिरल्यानंतर आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर आम्ही मग तिथल्याच 5 धामापैकी एक धाम होतं. तिथे इतकी छान ग्रीनरी होती आणि नॅचरल वातावरण होतं. त्या नैसर्गिक वातावरणामुळे इतकं छान वाटायचं की तिथे थंडावा पण खूप छान होता. उन्हामुळे दमलं असल्याकारणाने आम्हाला कुठे जायची इच्छा होत नव्हती, असं वाटत होतं तिथून निघावंच नाही. मग आम्ही तिथं थोडा वेळ बसलो, थोडंसं गप्पा गोष्टी केल्या, पाणी वगैरे घेतलं आणि तिथून मग आम्ही निघालो. आणि हे तिथे सगळे लोक आलेले होते. त्यांची पण इच्छा होत नव्हती तिथून उठावं असं. तर ते पण छान त्या निसर्गाच्या वातावरणाचा आनंद घेत होते. हे बघा, हे तिघे इथं बसले होते. मम्मी पण मस्त आरामात बसली होती, साहेब पण छान बसले, आकाश पण छान, आणि मुलींना पण खेळायला खूप छान वाटत होतं. देन आम्ही निघालो महालक्ष्मी दर्शन. महालक्ष्मी आता तुम्ही म्हणाल शेगावमध्ये कुठे, तर नवीन छान मंदिर बनलेलं आहे तुळजापूरची महालक्ष्मी मंदिर बनलं. आणि तिथे गेल्यावर असं वाटतं ना की खरंच खूप प्रातःकालीन हे मंदिर आहे. छान काळ्या दगडाने बनवलेलं आहे. परत तिथेच 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन मिळून जाईल. आणि ते 12 ज्योतिर्लिंग असं वाटेल की बापरे, खूप पुरातन काळातलं ते मंदिर, जणू ते आत्ता बनवलेलं मंदिर. पण खूप छान दर्शन. मग तिथे ओटी वगैरे भरली आणि त्याच क्षेत्रामध्ये थोड्या तिथल्याच परिसरामध्ये एक मतिमंद मुलांचं एक शिबिर म्हणता येईल, किंवा तुम्हाला ते त्यांची ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळ्या गोष्टी जे होतात ते बघायला मिळते. हे बघा, ह्या पेंटिंग आहे, ह्या सगळ्या हाताने काढलेल्या, आणि ते आपल्यासारख्या नॉर्मल लोकांनी नसून मतिमंद मुलांनी हे काढलेल्या सगळ्या ड्रॉइंग्स आहेत, सगळ्या पेंटिंग्स आहे. बघा, म्हणजे देव पण प्रत्येकाला एक कला देतो. आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये काही ना काही एक अवगुण आणि एक सद्गुण असतो. त्याचप्रमाणे या मतिमंद मुलाकडे बघताना तुम्हाला काय वाटेल, जणू त्यांच्याकडे बघून इतकं, म्हणजे हे सगळं त्यांनी केलं, याचं किती आश्चर्य वाटेल. हे बघा, सुंदर त्यांनी टेरिकोटा हे जे पॉट दिसतंय तुम्हाला मातीपासून बनलेलं, हे त्यांनी ॲक्च्युली ते बनवलेले आहेत, त्यांना कलर केला आहेत, पेंटिंग केलेलं आहेत. ही सगळी माहिती तुम्हाला तिथले ते लोक देतात आणि प्रत्येक लोकांना तिथे बघायचा जवळून चान्स मिळतो. आणि बघा, खरंच खूप छान कलाकृती आहे. आपल्याला पण आश्चर्य वाटते आणि तुम्हाला तो लाईव्ह डेमोसुद्धा दाखवतात की खरंच हे मुलं कसं बनवतात, कसे हे सगळ्या गोष्टी तयार करतात, त्यांना कसं शिकवलं जातं, त्यांची राहणीमान, सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दाखवतात. मग नेक्स्ट डे आम्ही गेलो वॉटर पार्क. तर तिथल्या वॉटर पार्कचं नाव आहे माऊली वॉटर पार्क. तिथे गेलो, मग सायकल रोप रायडिंग केली, परत पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला. आणि एन्जॉय करून आल्यावर इतकं दमलो बाबा की काय सांगू. तर हा बघा, आकाश इथे याच्यामध्ये बसल्याला काय म्हणतं मला काही आयडिया नव्हती, पण मी त्याचा व्हिडिओ घेतला. त्याच्यासोबत बाकीचे लोक होते, त्यांचा एक फ्रेंड बसलेला होता. त्यांची इतकी भारी मजा आली. परत त्यांनी नाव पण घेतलं नाही की चला इथे बसूया म्हणून. मग गेलो आम्ही वेव्ह पूलमध्ये. इतके भारी मजा आली ना, तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. म्हणजे आम्ही इतका एन्जॉय केला 3 दिवसात आणि दमलोसुद्धा तेवढंच. आणि तिकडून आल्यावर आजारी तर विचारू नका, पूर्ण आजारी पडलो. सो काही असो, एन्जॉय खूप झाला. 3-4 दिवस आमचे कसे गेले माहिती नाही. आणि आकाशाला खूप छान मजा मस्ती केली आणि अशा प्रकारे आम्ही शेगाव टूर एन्जॉय केला. बाय बाय.